कोकणातलं असं एक ठिकाण जिथे दगड बोलतात, इतिहास जिवंत होतो आणि हजारो वर्षांपूर्वीचं जग आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं। दापोलीजवळ दाट जंगलात लपलेली ही आहेत पानाळेकाजी की लेणी। पण या लेण्यांमध्ये असा कोणता रहस्य दडलंय, या लेण्यांमध्ये असं कोणतं रहस्य दडलंय ज्यामुळे इतिहासकारसुद्धा आजही आश्चर्यचकित होतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पानाळेकाजी लेण्यांचा थरारक इतिहास, इथली रहस्यमय शिल्प आणि का हे ठिकाण कोकणातील हिडन वंडर मानलं जातं। पानाळेकाजी लेणी नेमकी कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये कोटजाई नदीच्या काठी वसलेले हे ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच पानाळेकाजी लेणी। दापोली शहरापासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या लेण्या दाट जंगल, टेकड्या आणि शांत वातावरणामध्ये लपलेल्या आहेत। इथे पोहोचताना जो रस्ता लागतो तो स्वतःमध्ये एक ॲडव्हेंचर वाटतो। एका बाजूला हिरवगार निसर्ग तर दुसऱ्या बाजूला नदीचं शांत पाणी आणि अचानक समोर दिसतात हजारो वर्षापूर्वी कोरलेल्या भव्य लेण्या। पानाळेकाजी लेण्यांचा इतिहास तब्बल 3ऱ्या शतकापर्यंत मागे जातो। सुरुवातीला या लेण्या बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि वास्तव करण्यासाठी तयार केल्या होत्या। नंतरच्या काळात हिंदू आणि जैन संस्कृतीचाही प्रभाव इथे दिसून आला। म्हणजेच एका ठिकाणी तुम्हाला बौद्ध, हिंदू आणि जैन संस्कृतीचा उद्भव संगम पाहायला मिळतो। इतिहासकारांच्या मते इथे जवळपास 30पेक्षा जास्त लेण्या आहेत। प्रत्येक लेणीचं डिझाईन, शिल्प आणि रचना ही वेगवेगळी आहे। त्या काळात ना आधुनिक मशीन ना मोठं टेक्नॉलॉजी, तरीसुद्धा एवढं सुंदर कोरीवकाम कसं केलं असेल हा प्रश्न आजही अनेकांना पडतो आहे। या लेण्यांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात ती इथली अप्रतिम शिल्प। भगवान गणेश, शिव, विविध बौद्ध मूर्ती आणि अनेक रहस्यमय आकृत्या दगडांमध्ये इतक्या सुंदर कोरलेल्या आहेत की पाहणारा फक्त बघतच राहतो। काही लेण्यांमध्ये मोठे सभामंडप आहेत, तर काही ठिकाणी ध्यान करण्यासाठी खास खोल्यासुद्धा बनवलेल्या आहेत। आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष उलटल्यानंतरही अनेक शिल्प अजूनही सुरक्षित आहेत। पावसाळ्यामध्ये तर हे ठिकाण आणखी मॅजिकल दिसतं। डोंगरांमधून वाहणारे छोटे धबधबे, धुक्यानं भरलेलं वातावरण आणि शांतता हे सगळं मिळून तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जातं। स्थानिक लोकांमध्ये पानाळेकाजी लेण्यांबद्दल अनेक रहस्यमय कथा सांगितल्या जातात। काही लोक म्हणतात की या लेण्यांमध्ये गुप्त मार्ग होते जे थेट जंगलाच्या आत खोलवर जात होते, तर काहींच्या मते इथे साधू आणि भिक्षू अनेक वर्ष तपस्या करत होते। इतिहास आणि रहस्य यांचं मिश्रणच पानाळेकाजीला आणखी खास बनवून जातं। जर तुम्हाला इतिहास, ॲडव्हेंचर आणि निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर पानाळेकाजी लेणी तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे। इथे गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे फिरता देखील येतं। फोटोग्राफी लव्हर्ससाठी तर हे ठिकाण स्वर्गच मानलं जातं। सकाळच्या वेळेला किंवा पावसात इथे आला तर तुम्हाला कोकणचं खरं सौंदर्य नक्कीच अनुभवायला मिळेल। हजारो वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेण्या आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत आणि सांगत आहेत की कोकण फक्त समुद्रकिनाऱ्यांसाठी नाही तर अद्भुत इतिहासासाठी देखील ओळखलं जातं। तर तुम्ही कधी जाणार पानाळेकाजी लेणीला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट कोकणातील ठिकाणांसाठी